अनुराज कलात्मकता दाखवताना पाहायला मिळते. इथे मात्र पाहायला गेलं तर आणखी एक झेल बाच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. माझी करंगुली टीम 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे प्लीज. एवढे जण आहात प्लीज. सेमी फायनल मध्ये पोहोचलात 12वा प्रतिनिधी तुमच्याकडे नाहीये. लगेच या प्लीज. मी विनंती करेन आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोच करायचा आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 5 धावा. 5 बॉल झालेत अजूनपर्यंत. पाहिलं गेलं तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे. या 7 बॉलमध्ये धावा जमवल्या जातील किती बरीचशी चर्चा पाहायला मिळते. तेथे नवीन फलंदाज संतोष. लोअर फुल टॉस बॉल परंतु इथून यष्टरक्षकांकडून चूक झाली. त्याच्या रूपांतर वनडी मध्ये होताना पाहायला मिळते. इथे 1 धाव ऍड केले जातील. 6 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. योगीराज यांना आज आपला इम्प्रेस गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं सातत्याने. अनुराज आणि या षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 धावा. खूप इकॉनॉमिक गोलंदाजी आपण आज अनुराज या गोलंदाजांची पाहिली. समीर हे सुद्धा एक महत्वपूर्ण गोलंदाज या टीम मधले पाहायला मिळतात आपल्याला. वाकुर्डे खुर्द ही टीम. व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. सेमी फायनल यानंतर मात्र थेट फायनल. मराठेवाडी टीम थेट फायनल मध्ये पोहोचली. नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने लागलाय. आता इथून जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये जाईल. वाकुर्डे खुर्द की माझी करंगुली टीम या दोन संघांमधील एक संघ फायनल खेळ. तो कोणता संघ असेल त्यासाठी चाललेला हा सामना सेमी फायनलचा थरार इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. आय बॉल चांगला पाहायला मिळतो इथे. वाईटचा निर्णय परंतु पंचांचा येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावफलकावरती मात्र जोडली जाईल. अभिजी आणखी एक चांगला बॉल परंतु वाईटचा निर्णय येतोय. वाईट यॉर्कर वरती लाईन वरती गोलंदाजी करायची आहे परंतु पाहायला गेलं तर थोडीशी लाईन चुकतोय. लिंट बरोबर आहे. टप्पा चांगला आहे आणि तो समीर मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने परंतु या मॅच मध्ये थोडीशी मात्र लाईन लिंट मात्र भरकटताना मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक वाईट बॉल. चांगले गोलंदाज कधी कधी मात्र बिथरतानाही पाहायला मिळत आहेत. हाच तर क्रिकेटचा थरार आहे आणि हेच पाहायला मिळते आपल्याला. लगातार मात्र 2 वाईड आणि या षटकामधील तिसरा वाईड बॉल आलेला आहे. चौथा वाईड बॉल आलेला आहे. हा बॉल ब्लॉक होलचा चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. पाहायला गेला तर अप्रतिम परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र मिळेल आणि या हा बॉल आउट आहेत ना. निर्णय कळवा बाबा. स्क्वेअर लेग पंच कवायत करा थोडी. आणि फलंदाज बाद बॉल आहे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालेत 2 बॉल. 2 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. बॉल द्यायचा आहे. 2 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती.
अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने ऑन साईडला गेल्या. आज या छोट्या खेळाडूनेही इम्प्रेस केले. बरेचसे बॉल त्यांनी मात्र आपल्या अडवले गेलेले आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षणाचा नसराणा मात्र त्यांनी पेश केलंय. 11 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान क्रिकेट आजच्या दिवसामध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येकाने एन्जॉय केलं रबर बॉल क्रिकेटला. दुसरी स्पर्धा 32 स्पोर्ट असोसिएशन मुंबईच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. ते आणखी एक अप्रतिम बॉल समीर मात्र हातात असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगले खेळाडू त्यांना मात्र बीट केले. सुनील यांच्यासारख्या एक महत्त्वपूर्ण फलंदाज जे सलामीला आलेले आहेत त्यांच्यावरती मोठी जबाबदारी त्याची चर्चा आपण करत होतो आणि या बॉलला मात्र पाठवून दिले सीमारेषा पार. हा आलाय शानदार रुबाबदार सुनील स्टाईल षटकार. या षटकारानंतर आता समीकरण बदलली गेली. आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. आज षटक महागडं राहिलं गेलंय. ही मॅच आता बघण्यासाठी मजा येणार आहे कारण ज्या पद्धतीने मात्र धावा आल्यात. आणखी काही 5-6 धावा जर आल्या तर मॅच मध्ये रंगत येईल. 1 टू गो. शेवटचा बॉल परंतु आज चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर एकच धाव आली आहे आणि षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 18 धावा 19 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 बॉल 19 समीकरण. टीम वाकुर्डे खुर्द या टीमला मात्र 19 धावांची गरज. सामना चालू करून घ्या. करंगली संघ 12 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान वाकुर्डे संघासमोर. प्रथम फलंदाजी करताना करंगली संघाने 18 धावा आणि 19 धावांचं माफक आव्हान 12 चेंडूमध्ये वाकुर्डे संघासाठी. सामना चालू करून घ्या. अजून एक मॅच खेळायची आहे. फायनल मॅच खेळायची आहे आपल्याला. या संघाचा पुढील चेंडू रोहित पाटील याचा फुल टोल केलेला आहे. एक धाव सुरेख क्षेत्ररक्षण
एकच धाव. तीन चेंडू 2 धावा. अजूनही 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता वाकुर्डे खुर्द या संघासाठी. चौथा चेंडू घेऊन तयार रोहित पाटील, सचिन जाधव सामना करतील. अतिरिक्त धाव या वाईड बॉल. 1 धाव अंकित होईल या चेंडूवरती. कुठे तरी दिशा भुलले, भरकटले रोहित पाटील या चेंडूवरती. अतिरिक्त रन देऊन बसले पुढच्या संघाला. पुढचा चेंडू घेऊन तयार, सुरेख फटका लेग साईडला केलेला आहे. सचिन जाधव याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. सुरेख षटकार सचिन जाधव यांच्या या बॅटमधून पाहायला मिळाला आपल्याला. वाकुर्डे संघाकडून खेळताना सचिन जाधव यांच्या बॅटमधून पाहतोय. पहिलाच बॉल त्यांनी फेस केला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय सचिन जाधव यांच्या फलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन तयार रोहित पाटील टू सचिन. सुरेख असा कमबॅक डिक्लेअरमध्ये जातोय. यष्टीरक्षक कुठेतरी चकावतोय आणि बॉल हातातून निघून जातोय. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये आणि या 1 रन जोडून धावफलक पळतंय 10 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजूनही या सामन्यामध्ये फायनलमध्ये कोण प्रवेश करेल, करुंगली की वाकुर्डे संघ. 7 बॉल बाकी. पुढचा चेंडू अगदी ग्राउंडने ड्राईव्ह केला. सुरेख असा फटका, पण तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल अनिकेत याच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख थ्रो आपल्याला पाहायला मिळाले आणि षटकाची सांगता होते. प्रथम षटक रोहित पाटील याच्या माध्यमातून 11 धावा आल्या. धावफलक जाऊन पोहोचले ते 11. बिनगडी बाद वाकुर्डे खुर्द या संघाची धावसंख्या. उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत आपल्याला 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. 8 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती तयार सुनील नानापाडी. उपाध्यक्ष 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. एक ग्रेट ऑलराऊंडर तुम्ही बघताय गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि सुरेख असा षटकार सचिन याच्या बॅटमधून. एक सुरेख फटका पाहायला मिळतोय स्ट्रेटला. सुरेख फटका षटकार येतोय. पहिला बॉल आणि त्या बॉलचं स्वागत केले सुनील नाना पाटील यांचं स्वागत केले षटकाराने सचिन जाधव यांनी. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी वाकुर्डे खुर्द या संघाला. सुरेख फलंदाजी पाहतोय आपण सचिन जाधव यांच्या माध्यमातून. आणि आता सावधगिरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. त्यांना माहिती आहे सामना आता पूर्णपणे आपल्या बाजूने झुकलेला आहे. जास्त रिस्क घेण्याची गरज नाही आहे. 4 चेंडू आणि 1 धावाची गरज. पुढचा सामना मराठवाडी विपक्ष. मॅच विन होईल ती टीम. आणि सुरेख गोलंदाजी सुनील नाना पाटील यांच्याकडून डॉट बॉल. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. अजूनही सामना जिंकायसाठी स्ट्राईक एंडवरती आहेत बाहुबली दीपक कांबळे. सुरेख असा हा चेंडू फसला जातोय की काय, नाही, मॅच विन होते. एक वेळीसाठी वाटलं होतं सामना फसला जाय. पुढचा सामना लगेच होणार आहे. वाकुर्डे संघ लवकरात लवकर यायचं आहे.